नमस्कार बांधवांनो, 28 ऑगस्ट 2025 बाधा आणि शेतशिवारातील ही परिस्थिती आहे. माझ्या पाठीमागं रात्रभर पाऊस पडत आहे, सकाळी पण पाऊस पडत आहे, आता सध्या पण पाऊस आहे. आम्ही ओले चिंब भिजलेलो, तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी. छत्री असून सुद्धा वारं येत असल्यामुळं भिजलेलो आम्ही. हे इकडं माझ्या पाठीमागं दाखवतोय, ते अशा पद्धतीचं पाऊस आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही असल्या पावसामध्ये फिरतोय, शेतीची ई पीक पाहणी करत. ई पीक पाहणी शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तरी पण बरं पावसातही आम्ही फिरतोय लोकेशन शोधत. कुठं लोकेशन जवळ निघतंय, कुठं लोकेशन दूर निघतंय, तरी पण आम्ही करतोय ई पीक पाहणी. आपण सर्वांनी वेळेवर करून घ्या ई पीक पाहणी. आणि बरं पावसातही आम्ही असं फिरतोय ई पीक पाहणी करत. आपण सुद्धा लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यावी, एवढीच एक नम्र विनंती. एक वाक्य शेवटला बोलेन, शेतकऱ्याचं आयुष्य उगं नाही, संपूर्ण जग जरी काही काळासाठी थांबलं तर शेतकरी एकमेव अशी गोष्ट आहे भावांनो, आयुष्यात तो कधीच थांबत नाही. ना पावसात, ना वाऱ्यात, ना उन्हात, ना दुष्काळात. त्यामुळं शेतकरी खूप महत्त्वाचा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, हे उगाच म्हणत नाही. ते असे कष्ट, संघर्ष पावलाला करावा लागतो. तरी पण शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला भाव भेटत नाही, हेही दुःख मनातून वाटतंच.